कर्जतची नेरळची भूमी रायगड जिल्ह्यात येते, महाड रायगडच्या जिल्ह्यात येतं आणि त्याच रायगडच्या भूमीवरती 350 वर्षाची गुलामी संपवून छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक रायगडला झाला आणि त्याच महाडमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि त्या भूमीवरती जर उबाटाचं हेलिकॉप्टर टेक ऑफ होण्याच्या आधी क्रॅश होतंय तर हा इशारा आहे की आता तरी अंधारलेली विचारसरणी बदला, अन्यथा उबाटाचं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे त्यांनी आता तरी हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारावा, हे मला त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे। खऱ्या अर्थानं मला सांगा की आज आपल्या या तालुक्यामध्ये सन्माननीय आमदार थोरवे साहेबांच्या माध्यमातून 800 ते 1000 कोटींचा विकास निधी येतोय। माननीय बारणे अप्पांच्या माध्यमातून संसदेतली त्यांची कामगिरी बघून त्यांना संसद रत्न पुरस्कारानं सन्मानित केलं जात आहे आणि दुसऱ्या बाजूला ते जे कोण समोर उभारलेले आहेत, मला सांगा की हे लोक जर निष्ठेची भाषा करत असतील तर आज मला उबाटाच्या घटनाबाह्य पक्षप्रमुखांना विचारायचं आहे की जो माणूस लोकसभेच्या फक्त महिनाभर आधी तुमच्या पक्षात येतो, जो लोकसभेच्या महिनाभर आधी फक्त तिकिटासाठी आपल्या पक्षातून भागून पळ काढून तुमच्या पक्षात येतो, तुम्ही जर त्याला तिकीट देत असाल तर कुठल्या तोंडाने गद्दारीची भाषा करताय, कुठल्या तोंडाने तुम्ही आम्हाला निष्ठा शिकवताय? अरे जर निष्ठेची भाषा करायची असेल तर त्या वाघेरेला तिकीट देण्यापेक्षा एखाद्या सर्वसामान्य शिवसैनिकाला तिकीट द्यायचं होतं आणि मग तुम्ही आम्हाला निष्ठेची भाषा शिकवा। त्यामुळे ते जे कोणी वाघेरे आहेत ना, वाघेरे, त्यांचं नाव आता वाघेरे नाही भागेरे करायला पाहिजे, कारण तिकिटाच्यासाठी ते भागून दुसरीकडे गेलेले आहेत। त्यामुळे जर निष्ठा शिकायची असेल ना, तर स्वतःचा जीव गेला तरी चालेल पण हिंदुत्वाचं बलिदान करणार नाही हे ठरवणाऱ्या एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडून निष्ठा शिकली पाहिजे। निष्ठा शिकायचीच असेल तर सगळीकडे टीकेचा गदारोळ माजलेला असताना सुद्धा धर्मवीर आनंद दिघेंच्या, धर्मवीरांच्या, कर्मवीराच्या पाठीमागं खंबीरपणानं उभ्या राहणाऱ्या आमच्या श्रीरंगप्पा बारण्यांच्याकडनं निष्ठा शिकली पाहिजे आणि त्या गोरगरीब मतदारांच्या डोळ्यातले अश्रू पुसणाऱ्या आमच्या महेंद्र शेठ थोरवे दादांच्याकडनं निष्ठा शिकली पाहिजे। त्यामुळे 10 पक्ष बदलून 10 ठिकाणचं कुंकू 3 ठिकाणची टिकली बदलून जे आम्हालाच येऊन निष्ठा शिकवतात त्या भागेरेंना आता जागा दाखवायची वेळ आलेली आहे आणि सुज्ञ मतदार आपल्या मतदानातून ते दाखवतील याच्यामध्ये मला काहीच शंका वाटत नाहीये। खरं तर माझ्या काही मुस्लिम भगिनी या ठिकाणी आहेत, मला खूप आनंद वाटला आणि मला या ठिकाणी आवर्जून एक सांगायचं, कोल्हापूरला शासन आपल्या दारीसाठी मी गेले होते, तिथे मी बसले होते। कोल्हापूरमध्ये काही दिवसांपूर्वीच म्हणजे त्या कार्यक्रमाच्या आधी संवेदनशील परिस्थिती निर्माण झालेली होती, थोडंसं तणावाचं वातावरण होतं आणि त्या परिस्थितीत मुख्यमंत्र्यांची सभा आणि एक पूर्ण बुरख्यामधली 23-24 वर्षाची एक भगिनी हातात छोटंसं 1.5-2 महिन्याचं बाळ घेऊन स्टेजवर आली, येऊन माझ्या शेजारी बसली। मी विचारलं की ताई का आलाय? तिने सांगितलं कि दीदी ये मेरी बच्ची है, जब ये 15-20 दिन की थी ना तब इसने दूध पीना बंद कर दिया, पहला बच्चा था और पहली बार मां बनना, इससे बड़ा सुकून तो जन्नत में भी नहीं मिलता। ये बच्ची ने जब दूध पीना बंद कर दिया ना तो मेरे अंदर की औरत, मेरे अंदर की मां रोने लगी, लेकिन बहुत गरीबी थी। डॉक्टर के पास गई तो डॉक्टर ने लाख रुपए का खर्चा बोला। मेरा पति तो बहुत गरीब है, मेहनत मजदूरी करके हम अपना पेट भरते हैं। और तब मुझे लगा कि शायद मेरी पहली औलाद मेरी गोद में ये दम तोड़ देगी, क्या आखिरी सांस से पहले मैं मेरी बच्ची को दूध भी पिला ना पाऊंगी? क्या मेरे अंदर की मां बेसहारा होकर, असहाय होकर पैसे की वजह से क्या मैं मेरे बच्ची को जीते जी तड़प कर मरते हुई देखूंगी? लेकिन तभी मुझे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष का पता चला और वहां से मुझे मदद मिली। पूरा जितना भी खर्चा हुआ मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष की तरफ से हुआ। आज मेरी बेटी जिंदा है तो सिर्फ सीएम साहब की दुआ है, इसलिए आज मेरी बेटी जिंदा है।
और क्योंकि बच्ची पर मुख्यमंत्री साहब की दुआ है तो मैं मेरी बेटी का नाम दुआ रखूंगी. आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी आभाराचं पत्र आणलेलं होतं. मुख्यमंत्र्यांना ते पत्र दिलं. आता दुआ 1.5 वर्षाची झाली आहे. परवाच त्या दुवानी मुख्यमंत्र्यांच्या सोबत तिचा पहिला वाढदिवस साजरा केला. मुख्यमंत्री साहेबांनी केक कापला. दुआ आज सेलिब्रिटी झाली आहे. जिथं कुठे ती जाते ना, तर छोटं बाळ आता 1-1.5 वर्षाचं झालंय, लोक तिच्यासोबत फोटो काढतात. मग मला सांगा, हिंदुत्व याचा अर्थ दुसऱ्या धर्माचा द्वेष करणं नाही. आम्ही कसाबच्या विरोधात आहोत, कलामांच्या सोबत आहोत. अब्दुल कलामांना राष्ट्रपती सुद्धा शिवसेना भाजपने बनवलेलं होतं आणि त्यामुळे आमचे मुख्यमंत्री सांगतात की दर्द का कोई धर्म नहीं होता, दर्द का कोई धर्म नहीं होता और मरहम का कोई मजहब नहीं होता. आमचे मुख्यमंत्री सांगतात की उसको गीता में भगवान न मिला. अरे उसको गीता में भगवान न मिला, उसको कुरान में ईमान न मिला, उस इंसान को आसमान में खुदा क्या मिलेगा जिसको इंसान में इंसान न मिला. अशा पद्धतीचं जगणं हे माझे नेते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं आहे. त्यामुळे समोर एखादा गरजू आला तर ते त्याची जात बघत नाहीत, त्याचा धर्म बघत नाहीत, त्याचं दुःख बघतात आणि दुःखाला कुठला धर्म नसतो. आणि म्हणून एकनाथजी शिंदे साहेब हे फक्त गणेशलाच मदत करत नाहीत, तर शॉकमुळे दोन्ही हात गेलेल्या गुलाम गौसला सुद्धा मदत करतात. आणि तिथं ते कुठलाही भेदभाव करत नाहीत. आणि त्यामुळे जर कोणी माझ्या मुस्लिम बांधवांच्या मनामध्ये शिवसेना भाजपाबद्दल जर भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांनी त्याला बळी पडू नये. कारण आम्ही आतंकवाद्यांच्या विरोधात आहोत, आम्ही दहशतवाद्यांच्या विरोधात आहोत. देशभक्त मुस्लिम समाजाचा शिवसेना भाजपा युतीनं हा कायम सन्मान केलेला आहे. कारण आम्हाला माहिती आहे की हर धर्म में नेकी बसती है, हर धर्म में बंदे होते हैं. हर धर्म में नेकी बसती है, हर धर्म में बंदे होते हैं. सच बात तो हमसे पूछो यारो, बस कुछ लोग ही गंदे होते हैं. आणि हे जे गंदे लोक आहेत ना, त्यांच्या विरोधात आमची लढाई आहे. शिवसेना भाजपा युतीच्या विरोधात आणखीन एक प्रचार केला जातोय की ते म्हणजे 405 जर जागा मिळाल्या तर देशाचं संविधान बदलणार. सगळ्यात आधी तुम्हाला सांगते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती मोठी झालेल्या या दलित समाजाच्या पोरीला माझ्या एकनाथजी शिंदे साहेबांनी आज राज्याच्या शिवसेनेचा आवाज म्हणून उभं केलं. तिथे त्यांनी माझी जात नाही बघितली. शिवसेनेमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की शिवसैनिक हीच तुमची जात आणि शिवसैनिक हाच तुमचा धर्म. जातीपातीला बाजूला ठेवण्याचं काम हे शिवसेनेने केलं, तर जातीपातीवरती राजकारण खेळायचं काम हे काँग्रेसने केलं. आणि त्यामुळे तुम्हाला आज सांगायला आली, जे लोक घटना बदलायचा आरोप करतात ना, आतापर्यंत 100 पेक्षा जास्त वेळा काँग्रेसनी राज्यघटना बदललेली. कधी बदलली? अहो, माझ्या भगिनी शहाबानोला पोटगीचा हक्क मिळाला तर न्यायालयाच्या विरोधात जाऊन घटना बदलली. इंदिरा गांधींची निवडणूक बेकायदा ठरवली तर स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी इंदिरा गांधींनी राज्यघटना बदलली. त्याच्यानंतर आणीबाणी लागली. आणीबाणीमध्ये तर इतका मोठा बदल केला. अहो, नुसती घटनाच नाही, घटनेच्या सरनाम्यामध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द या काँग्रेसवाल्यांनी टाकला. 100 पेक्षा जास्त वेळेला हे काँग्रेसवाल्यांनी घटना बदललेली आहे. आणि आज तुम्ही आमच्यावरती आरोप करताय आम्ही घटना बदलणार. हे म्हणणं म्हणजे 100 चूहे खाके बिल्ली हचको चली म्हणण्यासारखं आहे. अहो, या काँग्रेसच्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एवढा त्रास दिला. बाबासाहेबांचा 2 वेळा पराभव काँग्रेसने केला, एकदा मुंबईमध्ये तर एकदा भंडाऱ्यामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेवरती निवडून जाऊ नये म्हणून काँग्रेसने प्रयत्न केले. गोलमेज परिषदेमधून दलितांना जेव्हा स्वतंत्र मतदारसंघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणला तेव्हा या काँग्रेसच्या नेत्यांनी येरवड्यामध्ये उपोषण केलं त्याच्या विरोधामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या मनासारखी राज्यघटना लिहिता येऊ नये म्हणून या काँग्रेसच्या लोकांनी त्रास दिला. आणि माझ्या या भगिनींना हक्क मिळावेत म्हणून कष्ट घेऊन बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल मांडलं. तर हिंदू कोड बिल मंजूर होऊ नये म्हणून नेहरू सरकारने त्यांना त्रास दिला. आणि मग बाबासाहेब म्हणाले की अरे, जर मी माझ्या ओबीसी बांधवांना आरक्षण देऊ शकत नसू, कायदेमंत्रीपद बाबांनी 2 गोष्टीवर स्वीकारलं होतं. एक की ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे.
आणि बहिणींच्यासाठी हिंदू कोड बिल लागू झालं पाहिजे. आणि जेव्हा नेहरू सरकार म्हणलं की या दोन गोष्टींच्या बाबतीत मी तुम्हाला समर्थन देत नाही, माझ्या बाबासाहेबांनी कायदेमंत्री पदाच्या खुर्चीवर लाथ मारली, मग मला सांगा की माझ्या बाबासाहेबांना आंबेडकरांना कायदेमंत्री पदाचा राजीनामा कुणामुळे द्यावा लागला? देशाच्या पहिल्या कायदेमंत्र्याला राजीनामा देतानाचं निवेदन सुद्धा संसदेमध्ये वाचू दिलं नाही. इतका अपमान या काँग्रेसवाल्यांनी केलाय. त्याच्यानंतर बघा बाबासाहेबांना भारतरत्न कधी दिलं? अहो रेकॉर्ड बघा, रेकॉर्ड की या जगामध्ये 2 पंतप्रधान असे आहेत की ज्यांनी स्वतःलाच भारतरत्न दिले. स्वतः पंतप्रधान असताना पहिले पंडित जवाहरलाल नेहरू, स्वतः पंतप्रधान असताना स्वतःला भारतरत्न. त्यानंतर इंदिरा गांधी, स्वतः पंतप्रधान असताना स्वतःला भारतरत्न. आणि यांच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न कोणी दिलं? जेव्हा बीजेपीच्या शिवसेनेच्या पाठिंब्यावरती VP सिंग साहेबांचं सरकार आलं ना, तेव्हा बाबासाहेबांना भारतरत्न मिळालं. या काँग्रेसनी बाबासाहेबांना भारतरत्न नाही दिला. आणि त्याच्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करणाऱ्या या काँग्रेसला आणि काँग्रेसला मतदान करा म्हणून सांगणाऱ्या या उबाठाला, कारण आमचे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की मैं मेरी शिवसेना की काँग्रेस नहीं होने दूंगा. आणि आमचे उबाठाचे घटनाबाह्य पक्षप्रमुख आज म्हणतात की काँग्रेसला मतदान करा, तरी काँग्रेसच्या जीवावरती मत मागणाऱ्या या विझलेल्या मशालीला धडा शिकवायची वेळ आली आहे. कालच मुलाखतीत मोदी साहेबांनी सांगितलं की जर सत्ता आली तर वर्षभर संविधान दिन साजरा करणार. त्यामुळे लक्षात ठेवा माझ्या भावांनो आणि बहिणींनो की मेरे भीम ने जब आंखें खोली तो हर कोई तूफान बन गया. मेरे भीम ने जब आंखें खोली तो हर कोई इंसान बन गया. मेरे भीम ने जब जबान खोली तो हर कोई तूफान बन गया. मेरे भीम ने जब कलम खोली तो इस देश का संविधान बन गया. और उसी संविधान की वजह से एक चाय वाला पंतप्रधान और रिक्शा वाला मुख्यमंत्री बन गया. अरे एक चाय वाला देशाचा पंतप्रधान होतो आणि एक रिक्षावाला या राज्याचा मुख्यमंत्री होतो. हा संविधानाचा सगळ्यात मोठा विजय आहे. आणि म्हणून संविधान सुरक्षित ठेवण्यासाठी शिवसेना भाजपा युती पाहिजे. कारण आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलंय की जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत संविधान बदलू देणार नाही. मोदी साहेबांनी सांगितलंय की जोपर्यंत हा नरेंद्र मोदी जिवंत आहे तोपर्यंत संविधानाला कोणाला हात लावू देणार नाही. अहो ह्यांची घराणेशाही वाचवायची आहे. ह्यांची मुलं संकटात आली, सुप्रियाताई संकटात आल्या की पवार साहेबांना संविधान आठवतं. राहुल गांधी संकटात आले की सोनिया गांधींना संविधान आठवतं. आणि आदोबाळ संकटात आला की उद्धवांना संविधान आठवतं. म्हणून ह्यांच्या कारस्थानाला बळी पडू नका. राहिला विषय निष्ठेचा. लहानपणी तुम्ही आम्ही सगळ्यांनी एक गोष्ट ऐकली होती, राजाची आणि माकडाची. तेवढी सांगते आणि थांबते. एका राजाला एक माकड खूप प्रिय होतं आणि जिथे मंत्री जायचे नाहीत ना तिथं माकड त्या राजाच्या बरोबर जायचं. राजाच्या बेडरूम मध्ये, राजाच्या दरबारामध्ये, राजाच्या सिंहासनाच्या जवळ ते माकडच बसायचं. त्या माकडाचंच ऐकून राजा प्रत्येक निर्णय घ्यायचा. आता त्या माकडात तुम्हाला कुणाचा चेहरा दिसतो ते तुमचं तुम्ही ठरवा. एकदा काय झालं की राजा झोपला होता आणि त्या माकडाला राजाने सांगितलं की मी आता झोपतोय तर तू माझं रक्षण कर. राजा झोपला, माकड रक्षण करत बसलं, माकड वारा घालत बसलं. तेवढ्यात काय झालं तर एक माशी उडत आली आणि राजाच्या चेहऱ्यावर बसली. माकडच ते. मग त्या माकडाने काय केलं? आधी वारा घातला. आता जसं तुम्ही घालून घेता तसा वारा घालून माशीला उडवायचा प्रयत्न केला. ती माशी उडाली, परत हातावर जाऊन बसली. परत माकडाने माशी उडवली, ती माशी उडाली आणि पायावर जाऊन बसली. माकडाने परत माशी उडवली, आता मात्र माशी उडाली आणि राजाच्या नाकावर जाऊन बसली. माकडाला आला राग. माकडाने विचार केला की अरे माझा एवढा मोठा राजा जो कधी राजवाड्याच्या बाहेर जात नाही, माझा एवढा मोठा राजा जो प्रजा संकटात असताना सुद्धा फेसबुक लाईव्ह वरनं कारभार चालवतो, माझा एवढा मोठा राजा की जो 2.5 वर्षात फक्त 2.5 वेळेला मंत्रालयात जातो आणि लोकांचं ऐकतो, माझा एवढा मोठा राजा जो फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणतो आणि सगळा कारभार माझ्या हातात देतो, तर राजाच्या नाकावर माशी बसली, हा माझा अपमान आहे. माझ्या राजाच्या नाकावरची माशी उडवली पाहिजे. म्हणून राजानं बाजूलाच काढून ठेवलेली रत्नजडीत तलवार माकड घेतं
माकड तलवार बाहेर काढतं, राजाच्या नाकावरची माशी उडवायची आणि तलवार घेऊन ते माकड राजाच्या नाकावरती वार करतं. माकड टाळ्या वाजवू लागतं कारण माशी उडून गेलेली असते, पण माशी उडवण्याच्या नादात त्या माकडानं राजाचं नाक कापलेलं असतं. कावळ्याच्या हाती दिला कारभार. पुढचं मी बोलत नाही, तुम्हाला माहिती आहे. अशीच अवस्था उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना झाली होती. आता माकड कोण हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. फरक एवढाच होता, गोष्टीतल्या माकडाच्या हाती तलवार होती, इथल्या माकडाच्या हातात माईक असतो आणि हे माकड दररोज सकाळी 9 वाजता येऊन प्रेस कॉन्फरन्स घेत असतं. गोष्टीतल्या राजानं नाक कापल्यानंतर तरी माकडाला हाकलून दिलेलं असतं, पण आमचा राजा मात्र नाक जरी कापलेलं असलं तरी सुद्धा त्याच माकडाच्या सल्ल्यानं कारभार चालवतोय. म्हणून निष्ठावंत सैनिकांना, निष्ठावंत शिलेदारांना बाहेर उभं करायचं आणि माकडाला जवळ घेऊन बसायलं की काय होतं याचं मूर्तिमंत उदाहरण आपण आज उबाठाचे हाल बघून करतोय. आणि त्यामुळं बघा कुणाच्या सोबत आहेत आज हे लोक. मला सांगा, हा भगवा रंग. अहो, आज ज्या सोलापुरातनं मी आले तिथले काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे म्हणाले होते, हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद. जो भगवा गडकिल्ल्यांच्या वरती फडकतो, जो भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा, जो भगवा माझ्या वारकऱ्यांचा, जो भगवा माझ्या बाळासाहेबांचा, त्या भगव्याला दहशतवादाशी जोडण्याचं काम या काँग्रेसच्या लोकांनी केलं. आणि आज उद्धव साहेब त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतात. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की मला एक दिवस सत्ता मिळाली तर 2 गोष्टी करेन, राम मंदिर बांधेन आणि 370 कलम हटवेन. आणि काँग्रेसवाल्यांनी सुप्रीम कोर्टात ऍफिडेव्हिट दिलं की प्रभू श्रीराम अस्तित्वातच नाहीये, ते काल्पनिक आहेत. आणि आज आमचे उद्धव साहेब हे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतायत. आणि या औरंग्याला बाप म्हणणारी औलाद. मला सांगा, माझ्या स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती धर्मवीर स्वराज्य संरक्षक संभाजी महाराजांचा 40 दिवस हाल हाल करून मारणारा औरंग्या हा ज्यांचा बाप आहे, त्या औरंग्याला जे रहमतुल्ला आलमगीर औरंगजेब म्हणतात, त्या अबू आझमीचा फोटो हा मुंबईच्या उबाठाच्या प्रचारावरती आहे. या लोकांना तुम्ही मतदान करणार आहात का? त्यामुळे मला एवढीच विनंती करायची आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार जर जिवंत ठेवायचे असतील तर आपल्याला शिवसेना भाजपा युतीला जिंकून दिलं पाहिजे. कारण ही निवडणूक देशाची आहे आणि देश मोदी साहेबांच्या हातामध्ये सुरक्षित आहे. त्यामुळे तुम्हाला एवढंच आवाहन करते की आपण येणाऱ्या 7 तारखेला महायुतीचे अधिकृत उमेदवार, आपणा सर्वांचे लाडके नेते आणि योगायोग बघा की आपल्या महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत, आपले 3 मुख्य नेते आहेत. हिंदू धर्मामध्ये त्रिदेव असतात, ब्रह्मा विष्णू महेश. महाविकास आघाडीमध्ये 3 नेते आहेत, एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र दादा आणि अजित दादा. आणि नरेंद्रजी मोदी साहेबांची सुद्धा 3री टर्म आहे आणि आमच्या श्रीरंगप्पा बारणेंची सुद्धा ही 3री टर्म असणार आहे हॅट्रिकची. त्यामुळे जेव्हा देशाच्या संसदेत नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान बनतील त्यावेळेला उंचावलेल्या 400 हातांमध्ये या मावळच्या पवित्र भूमींचा स्वाभिमानी हात आप्पांच्या रूपाने उंचावलेला असावा. यासाठी धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरचं